जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आज महत्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलण्यात आलो आहे. विषय आहे प्रदूषण. महाराष्ट्रात मुंबई आणि वसईत वाढते प्रदूषण आणि या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. पण हे प्रदूषण रोखायचं कसं? तर यासाठी एक उपाय आहे. प्रदूषण का होतं? पेट्रोल, डिझेल आणि जनरेटर जे लावलं जातं, डिझेलवर चालणारं JCB, बसेस, याच्यामुळे प्रदूषण होतं. आणि काय माहितीये का, जे तुम्ही पेट्रोल घेता ते किती प्रमाणात घेता त्याला काय लिमिट असायला पाहिजे. कोण 8 लिटर घेतंय, कोण 10 लिटर घेतंय, कोण 7 लिटर घेतंय. प्रत्येकाच्या 4-4 गाड्या आहेत. दिवसाला प्रत्येकाने 10-10, 8-8 लिटर पेट्रोल घेतलं आणि तुमच्या गाड्या काय एक्सप्रेस आहे का? इथून तुफान एक्सप्रेस आहे का जायला कुठे पण लांब जायला? एक्सप्रेस आहे का तुमच्या गाड्या? मग जे लिमिट आहे पेट्रोल आणि डिझेल ते नियंत्रित आणलं पाहिजे. आणि ते नियंत्रित आणण्यासाठी पेट्रोल पंपावर 2 लिटरपेक्षा पेट्रोल मिळणं नाही पाहिजे आणि 2 लिटरपेक्षा जास्त डिझेल मिळलं नाही पाहिजे. पेट्रोल आणि डिझेलची मर्यादा 2-2 लिटर बस. 2च लिटर मानसी, 2 लिटर पेट्रोल, 2 लिटर डिझेल आणि दिवसाला फक्त 2च लिटर पेट्रोल मिळणार. जास्त पेट्रोल मिळणार नाही, जास्त डिझेल मिळणार नाही. 2 लिटरच. आणि त्याचप्रमाणे जेव्हा पेट्रोल घेणार तेव्हा टॅग लावला जाणार त्या पेट्रोल पंपाच्या टाकीवर आणि त्या टॅगवर त्या तारखेची तारीख असेल आणि तुम्ही दुसऱ्या पेट्रोल पंपावर जाऊन फरू नाही शकत. तो टॅग असणार तुमच्या गाडीवर. असं करा. तर अशा केल्यानेच जर पेट्रोल आणि डिझेलची मर्यादा ठेवली असेल तरच प्रदूषणाला आळा घालता येईल. कारण आता प्रत्येकाच्या 4-4, 5-5 गाड्या आहेत. प्रत्येकाने 8-8, 10-10 लिटर पेट्रोल भरलं तर किती लिटर पेट्रोल झालं? आणि एवढा तुटवडा पेट्रोलचा झाला आहे कारण वाहनच एवढी झाली आहेत. अरे जो तो गाडी चालवतोय का एक्सप्रेस चालवतोय ह्याचं तरी नियंत्रण ठेवा. तर पेट्रोल आणि डिझेलच्या मर्यादेवर बंधन आणा. 2 लिटर पेट्रोल, 2 लिटर डिझेल दिवसाला माणसाला फक्त. त्याच्यावरती जास्त पेट्रोल मिळणार नाही आणि जास्त डिझेल मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. त्याच्यामुळे काय होते, पीओसी पण चांगली राहील आणि 2 लिटर पेट्रोल वाया जाईल, 2 लिटर डिझेल वाया जाईल म्हणून माणूस पीओसी पण चांगली ठेवेल. कुठेही प्रदूषण होणार नाही आणि चांगला होईल. आणि गरज असेल तेव्हाच माणूस गाडी काढेल. कुठे जायचं असेल तर विनाकारण गाडी काढणार नाही. इथे मार्केटमध्ये गेला तरी गाडी काढणार, कुठे जवळपास गेला तरी गाडी काढणार, शेजाऱ्याकडे गेला तरी गाडी काढणार. हे कशाला? थोडं चालत फिरा. प्रदूषणावर आळा घातला पाहिजे, नाही तर नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला प्रदूषण करून वाट नाही लावायची नागरिकांची. हा पत्रकार राहणे नागरिकांच्या भावना समजून घेणार आहे, नागरिकांबद्दल तळमळ आहे म्हणून हा व्हिडिओ काढतोय. आणि असं झालं पाहिजे आणि आजपासूनच झालं पाहिजे. जय महाराष्ट्र.